नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असून पुण्यात देखील दहीहंडी उत्साहात साजरी होतीये. मात्र पुण्यातील एक अनोखी दहीहंडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. आज इंद्राणी बालन फाउंडेशन आणि जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायकल दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी मावळ तालुक्यातील दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात आलं. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील आणि जेधे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कान्होजी जेधे यांच्या हस्ते सायकलीचं वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी फरमान फरमान अली शेख इंद्राणी बालन फाउंडेशननी आतापर्यंत पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, या दोन्ही दुर्गम भागातले जिथे विद्यार्थ्यांना 8 ते 9 किलोमीटर जिथे रस्ते चांगले नाही आहेत, चालायला लागतं आणि स्कूलला जायला लागतं, तिकडे आतापर्यंत आपण 10,000 सायकल वाटप केली आहे. तसंच आज दहीहंडीचा उत्सव आहे. या उत्सवात सामाजिक कार्य आणि समाजासाठी प्रबोधन करण्यासारखं एक कार्य आज जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशननी एकत्र येऊन सायकलची दहीहंडी केली आहे. या सायकल दहीहंडीमध्ये पुण्यातली परिसरातली मुलं असतील किंवा मावळ तालुक्यातले दुर्गम भागातले मुलं असतील, ह्या मुलांना आज आपण 100 सायकल ह्या दोन्ही संस्थेच्या वतीने आपण वाटप केली आहे. आणि म्हणून कारण टाईम खूप छोटा होता, जेव्हा कान्होजी माझ्याकडे आला होता, फक्त 10 ते 15 दिवस राहिले होते त्यांनी जेव्हा ही संकल्पना सांगितली होती. पण पुढच्या वर्षी नक्कीच याच ठिकाणी दहीहंडीच्या दिवशी सायकल दहीहंडी परत होईल आणि 500 सायकल आपण ह्या दोन्ही संस्थेकडनं दुर्गम भागात आणि शहरी भागातले मुलांसाठी वाटप करू. पुण्यात नवीन उपक्रम करताय तुम्ही एकत्र दहीहंडी, त्या माध्यमातून काही उपक्रम सामाजिक बघा, मी गणेश मंडळ जे आहे ते नेहमी समाजात प्रबोधन किंवा परिवर्तन आणण्याचं कार्य हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते करतात. आज तुम्ही पाहिलं, आज संध्याकाळी 4 वाजता लाल महल चौकात, ऐतिहासिक चौकात संयुक्त गणेश मंडळांची दहीहंडी आहे. आज 35 मंडळांनी जे 20-20, 25 मीटर, 50 मीटरवर दहीहंडी साजरा करायचे, ते आम्ही सगळे एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की ही ट्रॅफिकची कोंडी, ध्वनी प्रदूषण, पोलिसांवर ताण, प्रशासनावर दबाव हे टाळण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन एकच ठिकाणी ही दहीहंडी साजरा करणार. आणि आज संध्याकाळी 4 वाजता ते ऐतिहासिक चौक लाल महल चौकात ही दहीहंडी साजरा होणार आहे. नक्कीच या उपक्रमाला खूप प्रतिसाद भेटला आहे. अनेक मंडळांना या उपक्रमात जोडायचं आहे, पण टाईम एवढं कमी होता आमच्याकडे की दुसऱ्या मंडळांचे नाव घ्यायला किंवा ॲड करायला. पण पुढच्या वर्षी माझी वैयक्तिक खात्री की जेव्हा आपण परत भेटू या दहीहंडीच्या याला, 35 मंडळ आज आहे, पुढच्या वर्षी 60 मंडळ आमच्यासोबत येतील. सर, तुम्ही इतकी सगळी मंडळ म्हणजे 35 पण खूप झाली, सगळी मंडळ एकत्र केली तुमच्या नेतृत्वात, आव्हान काय होतं एवढ्या सगळ्या कार्यक्रमांसाठी? नाही, खूप सोपं नसतं ही गोष्ट. राजकीय लोक एकत्र येऊ शकतात, पण गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश मंडळांना एकत्र घेणे सोपं नाही आहे. पण जसं मी आधी म्हणलं की समाजात एक परिवर्तन, एक प्रबोधन मेसेज देण्यासाठी, आणि शेवटी माझं प्रेम मंडळांवर आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम, हे सगळं व्यवस्थित आमची काय म्हणतात स्टार जुळलं म्हणून आम्ही एकत्र आले. आणि मी म्हणतोय पुढच्या वर्षी पण खात्री मी सांगतो, यावर्षी 35 आहे, पुढच्या वर्षी आम्ही 60 ते 65 मंडळ एकत्र घेऊन हे कार्य करणार. एक गाव एक गणपती, जसं एक प्रभाग एक गणपती, असं होऊ शकतं का? ती जरा अवघड आहे, कारण कसं आहे, सगळ्यांना आपल्या लाडक्या बाप्पाचं सेवा करायची असती आणि सगळे मंडळ प्रतिष्ठित आहे. कुठलाही मंडळ असं मानाचं आणि वेगळे नाही, सगळे मंडळ एकच आहेत, सगळेच मंडळ मानाचे आहेत आणि त्यांना त्यांचा देखावा त्यांच्या प्रभागात त्यांना करायला लागतं आहे. म्हणून दहीहंडी एकत्र होऊ शकते, गणेश उत्सव जरा अवघड आहे. आम्ही दहीहंडीच्या माध्यमातून
जो दहीहंडी उत्सव हा बालगोपाळांचा आहे, त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी आम्ही बालगोपाळांची दहीहंडी करतो. मागच्या वर्षी आम्ही अभिनव बालगोपाळ खेळण्यांची दहीहंडी केली होती. 1000 खेळणी आम्ही अनाथ मुलं, परिसरातील मुलं असतील यांना वाटली होती. यावर्षी जेदे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्रायणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. मावळ तालुक्यातील गावांमध्ये जे अतिदुर्गम भागात गावं वसलेली आहेत तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जायला एक 8-9 किलोमीटरचा पायी चालत जावं लागत असायचं. त्यांची आम्ही निवड करून व परिसरातील परिसरातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करून आम्ही त्यांना यावर्षी 100 सायकल यांचं वाटप केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी देखील आम्ही पुनीतदादांनी मगाशीच जाहीर केलं तसं पुढच्या वर्षी देखील दोन्ही संस्थांच्या माध्यमातून याच ठिकाणी सायकल दहीहंडी होईल आणि त्या ठिकाणी 500 सायकलचं गरजू विद्यार्थ्यांना व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे. धन्यवाद. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.